सौरभ पटवर्धन आहेत का घरी? काय ग बोलले? काय? उधारी मागायला येणाऱ्याचा एवढा ठाट? नमस्कार, मी सौरभ पटवर्धन. माझ्याकडे काम आहे का? हो, तुमच्याकडेच काम आहे. अभिनंदन. मला तुम्हाला एक चांगली बातमी द्यायची आहे आणि माफी सुद्धा मागायची. सॉरी हा, म्हणजे मी तुम्हाला ओळखलं नाही. पण मी ओळखतो तुम्हाला. तुमचे वडील विष्णुपंत पटवर्धन माझे चांगले स्नेही होते आणि तुला पण लहानपणी मी बघितलेलं आहे या वाड्यामध्ये. तुम्ही बाबांचे मित्र आहात? या ना, या आत या. या 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 आपण आत बसून बोलूया. या. नाही, इथे थांबा. तुम्ही या नाही पेपरवरती सही करा. तुमची मालमत्ता ताब्यात घ्या. काय हे? हे 5,15,000 रुपये. हो घ्या, तुमचेच पैसे आहेत. तुमचे वडील आमच्या पतपेढीमध्ये पैसे गुंतवायचे. त्यांची ठेव मॅच्युअर झाली आणि ते पैसे मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे. खरं म्हणजे हे पैसे फार पूर्वीच तुमच्या ताब्यात यायला हवे होते. काय आहे की मध्यंतरी आमच्या पतपेढीवर केस सुरू होती, त्यामुळे मंडळावरची मंडळी काहीच करू शकली नाही. आता केसचा निकाल आपल्या बाजूने लागला आहे आणि सगळं आलबेल आहे. ह्या वाड्याची पूर्वीची ओळख होती म्हणून मी स्वतः पैसे घेऊन घरी आलो. सही करायची. पहिले तुमचे पैसे घ्या. हा, ठीक आहे, पावती तुमची. या ना, जरा चहा कॉफी काहीतरी. नाही नाही, आता नको. आता खूप उशीर होतोय. परत कधीतरी येईन. नमस्कार. भाऊजी, वल्ली. अप्पा, एवढे पैसे एकत्र बघून किती भारी वाटतं. हो ना, बघू बघू. भाऊ, अगं कसं काय करतेस? एकदा तरी मला असा हात लावू दे ग. अप्पा, थांबा जरा. 5 लाख रुपये कळत नाही का तुम्हाला? वल्ली, पैसे बघून झाले असतील तर मला दे वल्ली. हे मावशीच्या ऑपरेशनचे पैसे आहेत. मावशी, हे पैसे सांभाळून ठेव तुझ्याकडे. चांगल्या दिवशी घरात लक्ष्मी आली मावशी. हे पैसे तुझ्या ऑपरेशन साठीच आहेत. भाऊजी, हे बघून मला काय करू काय नको असं झालंय. मग शिरा करतेस?
चांगल्या दिवशी घरी लक्ष्मी आली आहे. देवांपुढे प्रसाद ठेव. तू येतोस? चल चल, सांभाळून ठेव. चल. पैशाचं काय करू काय नको असं झालं होतं. शिरा काय करायला सांगितलं यांनी? शी भले काय आधी शिरा खाऊ, नंतर मग पैशाचं काय करायचं ते बघू. काय करणार पैशाचं? गेले पैसे त्या म्हातारीकडे. ही लक्ष्मी फक्त शिरा करायलाच आहे. खरी लक्ष्मी कोणाकडे आहे? त्या कुंदाकडे. नाही नाही वल्ले, तू काळजी करू नकोस, आपण पैसे मिळवू परत. पण तू मात्र अगोदर शिरा कर हो, चांगला असं बदाम काजू वगैरे असं घाल. पा करते करते वा. शिरा तर मी करणारच आहे, हा. पण आज संध्याकाळपर्यंत ते पैसे सुद्धा मी माझ्याकडे आणणार आहे. पुष्पवल्ली नाम सुनके नाजूक वेल समजलात काय? नागिण आहे मी, नागिण. मम्मा, ए मम्मा कुठे आहेस? हॅलो. अगो बाई राधा, 4 दिवसाचे कपडे एकदम घातलेस का काय? ए काय ग आजी तू? अगं एवढ्या कपड्यात मी पाहिलेच नाही तुला कधी. अगं आज मैं हितेन के घर पूजा के लिए जा रही हूँ ना. हॅलो. नाही यार. ती काही करू नको, ते इथेंचं वारा लागलाय तुला. काही मला मारायला लागतंय, मला उकडताय फार. त्यात तरीचे कपडे म्हणजे. ठीक आहे, सरबत पी घे. अरे वा थँक्यू. राधा तू पण घे. तुझं कुठे आहे? पोटात. राधे सांग ना काय घालू? सांग दादा. अरे वा, आज तुम्ही दोघे जणी बरोबर जाताय का? येस. वा छान छान. म्हणूनच तिच्या आवडीचे कपडे घालून छान तयार होऊन जायचंय. दिस वन बघू. बाई, हा बघ आई. अरे मस्त आहे ग. हो की नाही? हो. चला तुम्ही दोघी जणी भा खाली, मी येते. चला चल आजी. बरा पापा. आज आयुष्य एकदम गट्टी. ऑब्विसली हे बघ, माझं आणि मम्माचं ट्युनिंग सॉलिडच असतं. हा ते अदनमधनं कधीतरी भांडणं होत असतं. नाही नाही, आज जर ती पूजा आहे ना, म्हणून म्हटलं जरा. नॉट टू वरी आजी, आज नो भांडणं. कूल. गुड. एक्सक्यूज मी. हाय तू डार्लिंग. गेस कर मी काय घातलंय आज. गॅस कशाला? तू ये ना इकडे लवकर यार, मला तुला बघायचंय. प्लीज लवकर ये. हो हो आले आले आले. 2च मिनिटात आहे, मम्मा रेडी होते, मामी निघूच. मम्मा पण येते का? हो. काय झालं? आपलं ठरलंय ना की सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या फॅमिली मेंबर्सना पण इन्क्लूड करायचं, म्हणजे आपल्याला पण हे लिव्ह इन वगैरे सोपं पडेल. आणि त्यानिमित्ताने तुझी आणि मम्माची पण फ्रेंडशिप वाढेल ना. हो, पण मी तुझ्या घरी येतो तेव्हा होई ना फ्रेंडशिप यार. आज नको प्लीज. का? यार माझी पूर्ण फॅमिली आली येते. कोणी काय बोललं तुझ्या मम्माला तर ती उलट बोलते यार. त्यांना गप असता येत नाही. पण अरे ती आता एव्हाना रेडी झाली असणार आहे. आता ऐन वेळेला कसं नको म्हणू. तू हँडल कर ना राधा यार. ती इकडे आले की कम्प्लीट वाट लागेल आपली. सर्व आलं यार, तू पण फास्ट आहे, पण प्लीज मम्मा नको. बर. राधे बघ, सगळं ऑल ओके. मेकअप, इयरिंग्स, ड्रेस. हो. हिच्या बॉयफ्रेंडच्या घरी जायचंय ना, सगळं तिच्या मनासारखं व्हायला हवं. मम्मा, मला आत्ता असं रिअलाइज झालं, मी तुला उगीच आत्ता त्रास देते. म्हणजे उगीच होल डे तुला सुट्टी टाकायला लावली. ही पूजा का काही एवढी अशी इम्पॉर्टंट नाहीये. तू जाऊ शकतेस ऑफिसला, रादर जाच. तू वेडी आहेस का राधा? तुला खरंच वाटतंय ना मी आज तुझ्या बरोबर यायला हवं? मग मी येणारच. एक आई म्हणून
एक छोटासा हट्ट नाही का पुरवणार मी? अगं मान्य आहे, पण मी पण नाहीये ना आज ऑफिसला आणि तूही नाहीयेस. मग आपल्या त्या बिचाऱ्या नीलचा अख्खा दिवस वाया जाईल ना. कसला विचार करतेस तू राधा? चल निघूया आपण. आता ही पूजा पण ना, दुपारी 1 वाजता कोण ठेवतं सांग मला. उगीच सगळ्यांनी मग दगदग करत भर उन्हाचं जायचं का? राधे, अगं कारनी जाणार होत आपण. इतका छान ड्रेस घालून बसनी नेणार का मी तुला? अगं माझं ठीक आहे ग, पण तुला उन्हात गेलं की डोकं दुखतं ना तुझं. मग माझ्यामुळे तुला त्रास नको व्हायला, नाही का? राधा काय झालंय? ते अगं सगळं उत्तम होतं. मध्येच त्या हितेंचा फोन आला आणि सगळं काही चित्र बदललंय. काय म्हणाला हितेन? पूजा कॅन्सल झालीये का? नाही. आपल्याला आमंत्रण नाहीये का? तुला आमंत्रण नसेल ग. राधा काय वरचेवर जातच असणार ना त्यांच्याकडे. एक स्वतंत्र विचाराची, नवरा नसलेली अशी बाई त्यांना पूजेसाठी कशी चालेल? हा, अगं इतकंच ना, त्यात काय एवढं? सांगायचं मम्माला, मी एकटी जातीये, मम्मा तू येऊ नकोस. सिंपल. अगं मी जाईन ना ऑफिसला. ऑफिसमध्ये इतकी कामं पाईलअप झाली आहेत माहितीये का? चल चल चल, तू निघ बघू. अजून उशीर व्हायला नको. निघ. मम्मा अगं. राधा निघ. सॉरी यार मम्मा, आणि थँक्यू. मम्मा यार, आय एम सॉरी. पीडी, चल निघ लवकर, उशीर नको कर. थँक्स. आय लव्ह यू. आय लव्ह यू मोर. तुझा ऑफिसला. तू कशाला अपसेट होऊन घरी बसतीयस? नाही अगं, कानातले बदलते फक्त. ऑफिसमध्ये जरा जास्तच वाटते ना. काही गरज नाहीये. एकदा आपण छान तयार झालो आणि आपल्याला मस्त वाटलं ना की बिनधास्त तसंच हिंडायचं. कुणाचीही पर्वा करायची नाही. तुला आवडलेत ना हे कानातले? मग राहू देत तसेच. आणि आता राधासाठी जगणं बास. आत्ता निघून गेली ना, तशीच एक दिवस निघून जाणार आहे कायमची. नंतर एकटं पडण्याआधी स्वतःसाठी जगायला शिक. अमृत. थँक्यू चंद्र. थांब चंद्या. गुड मॉर्निंग पट्या. सौर्या, अरे त्या तुला गुड मॉर्निंग करतायत, त्यांना रिप्लाय कर. हां. हे गुड मॉर्निंग. ते
तू बाहेर जात होतास ना? निघालो होतो, तो भूतकाळ. आता मी आतच आहे. गुड मॉर्निंग चंद्या. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग जल. अनामिकाजी. काय आज काही विशेष आहे का? तूच सांग. एकदा काय तू गायबच होतोस, एकदा काय तुझी वहिनीच तुला धारेवर धरते. तुमच्याकडे रोज काही ना काहीतरी वेगळं आणि स्पेशल घडत असतं. आज काय आहे? म्हणजे सौऱ्यासाठी असं काही स्पेशल नसतं. त्याच्यासाठी सगळंच सारखं आहे. हो ना सौऱ्या? काहीतरी वेड्यासारखं बोल नको चंद्या. तो बोलतो आणि तुम्ही ऐकताय. बाहेर जा ना तू. ते हे अमृत द्यायचं असेल ना, जा. जातो मी, पण मी जे बोलतोय ना ते 100% खरं आहे. तुझ्या जागी इतर कोणी जर असतं ना तर एव्हाना भाऊ आणि वहिनीला सोडून लग्न करून संसार थाटला असता. पण हा त्या त्रास देणाऱ्या लोकांमध्येच रमतोय. सगळे याला ऑर्डर सोडतात आणि हा फोनवर सुद्धा त्यांचा शब्द खाली पडू देत नाही. याला ना वेळेत लग्न करून चांगली खमकी बायको मिळायला पाहिजे होती, तुमच्यासारखी. मी बाहेर जाते, कामाचं बघते. हा, हे मी पण हे कामाचंच बघतो. रमा, तू त्या दिवशी म्हणालीस ना की मोबाईलवर कुठलंही गाणं ऐकू येतो. हो गो, काय वाटेल ती गाणी असतात. म्हणून तर म्हटलं ना तुला, सकाळी मस्त भोपाळ्या ऐकायच्या, दुपारी हिंदी गाणी लावायची आणि रात्री चक्क इंग्लिश गाणी ऐकायची. आपल्यालाही कळू दे ना मुलं काय करतात ते. पण खरं सांगू का रमा, तू त्या दिवशी भेटलीस ना, बरं झालं. म्हणजे ना आयुष्यात कुठल्याही टप्प्यावर मैत्री किती महत्वाची असते ते कळलं हो मला. पण त्या ठोंब्यांना कळतंय का? अगं आपल्याला जोडीदार हवा आहे हेच कळत नाहीये त्यांना. खरं म्हणजे ही प्रेमगीतं आपण ऐकत बसलोय, ती त्यांनी ऐकायला हवीत ना. काय करणार? हे बघ, जोपर्यंत ते आपलं ऐकत नाहीयेत ना पर्यंत आपण मागे लागत राहायचं, बस. सोडायचं नाही. घे घे. वा. नाही, पैसे सुरक्षित आहेत का नाही ते बघत होतो. आहेत, पैसे सुरक्षित आहेत. हा मोरोपंत एडके चोर नाहीये, हो, चोर नाहीये. मी वल्ली.
मी आप्पा. काय गे वल्ले, काय अगं किती घाबरवलंस मला. हृदयातून रक्त देणारी धमनी क्षणभर थांबली ग. पैसे मिळायच्या आत चक्करून पडू नका, म्हणजे मिळवलं. ते 50,000 लंपास केलेत. आता 5 लाख रुपये लंपास करायला कितीसा वेळ लागणार आहे? बाजूला बा. अगं अगं ए थांबा जरा. काय ग हे बोलले. काय अगं हे पैसे तू परत कपाटात ठेवलेस, आता त्या थेरडीवर चोरीचा आळ कसा आणता येईल आपल्याला? आप्पा, त्या थेरडीचं काय व्हायचं ते होऊ दे ना. बा आपल्याला एक रकमी पैसे हवेत. हो आपलं ठरलंय, ते सुद्धा आजच्या आज. ते मी मिळवणार म्हणजे मिळवणारच. आता आपण इथून बाहेर निघूया. कोणाला कळलं ना तर चोरीचा आळ आपल्या माथी आहे, कळतंय का?